जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉनवर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनलवर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे. आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर. शेतकऱ्याच्या उत्पन्नाने गेल्या 14 वर्षातील निच्चांक गाठला. पाहूया सविस्तर बातमी. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाने गेल्या 14 वर्षातील निच्चांक गाठला असून 2018 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील एनडीए सरकारची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 दरम्यान गेल्या तिमाहीच्या तुलनेत हे उत्पन्न लक्षणीयरित्या घटले आहे. एनडीएच्या सरकारसाठी ही चिंतेची बाब आहे, कारण कृषी उत्पादन वाढले असेल तर शेतकरी त्यांचे उत्पन्न मात्र घटले आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने दिलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. 2004च्या ऑक्टोबर ते डिसेंबरचे कृषी उत्पन्न 1.1% घटले असताना आता जवळपास एवढीच घट 2018च्या ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये दिसून आली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 साली कृषी उत्पादन 2.67% वाढले असताना कृषी मालाला आता 2.04 इतकाच भाव मिळाला आहे. त्यामुळे कृषी मालाचा दर 0.61% घसरला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याचे समोर आले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढावली आल्याचे सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून केंद्रातील भाजपपर्यंत एनडीए सरकारवर टीका केली आहे. धन्यवाद मित्रांनो. अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत. तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा, शेतीविषयी माहितीचा. व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.